पहाटे जाग येताच संतोष चटकन उठून बसला. रात्री घडलेला प्रकार एखादं स्वप्न तर नव्हतं ना? तो विचार करत असताना त्याची नजर जमिनीवर पडून असलेल्या त्या पिशवीवर पडली आणि त्याच्या अंगावर काटा आला. म्हणजे ते स्वप्न नव्हते, खरंच आपल्या घरात तो सडलेला हात अजूनही आहे. जमिनीवर पडलेली पिशवी त्याची साक्ष देत आहे. संतोष पुन्हा भीतीने पंगू झाला. काही काळ तसाच बसून राहिल्यावर त्याने हळूच खाली झुकून कॉट खाली नजर मारली. तो हात कॉट खाली नाहीये याची खात्री झाल्यावर तो काहीसा निर्धास्त झाला. पण मग हिम्मत करून तो थेट दाराकडे पळाला. दरवाजा उघडून बाहेर पडत तो थेट अंगणातील पिंपळाच्या पारावर जाऊन बसला. गावात सकाळची लगबग दिसत होती. संतोष मात्र स्वतःला सांभाळत त्या पारावर बसून विचार करत होता. आता नेमकं काय करावं? कुणाला काही सांगायचं? तर हा हात कुठून आला हा नेमका प्रश्न आहे. लोक पोलीस बोलावतील. पोलिसांना काय सांगायचं? पोलीस आपल्यालाच पकडून नेतील. कुणाच्या आरोपात खडी फोडायला पाठवतील आणि त्यावेळी आपली कोणीही मदत करणार नाही. नकोच, कुणाला सांगायला थोडी हिंमत करून त्या हाताची विल्हेवाट लावायला हवी. हो, तेच योग्य होईल. 10 मिनिटे तसेच थांबून काहीशा निश्चयाने संतोष उठला आणि घरात शिरला. त्यानं विजेरीच्या मदतीने घरातील कोपरे धुंडाळायला सुरुवात केली आणि एका कोपऱ्यात त्याला तो काळवंडलेला हात नजरेस पडला. ते पाहून संतोष क्षणभर घाबरला आणि मग हिंमत करून त्याने एका काठीच्या साहाय्याने तो हात बाहेर काढण्यास सुरुवात केली. फुटभर लांबीचा तो हात कमालीचा प्रतिकार करत होता. 3-1 मिनिटाच्या प्रयत्नानंतर संतोषने तो हात एका कापडी पिशवीत भरला. एखादा जिवंत कोंबडा पिशवीत भरल्यास जसा धडपडतो तशी त्या हाताची अखंड धडपड सुरू होती. काहीसा निर्ढावलेला संतोष धावतच घराबाहेर पडला. त्यानं त्या पिशवीला सुतळीने करकचून बांधले आणि ती पिशवी सायकलच्या कॅरेजला अडकवून तो वेगाने गावाबाहेर पडला. पिशवीतील त्या अस्थींची धडपड अविरत सुरू होती. सायकल दामटत तो जवळजवळ 2 मैल दूर निघून गेला. रस्त्याकडेला आता मारहाण सुरू झालं होतं. सायकल थांबून संतोषने लगबगीने ती पिशवी कॅरेजवरून उतरवली आणि धावत तो त्या माळरानाकडे निघाला. माळरानावर 300-400 मीटर आत गेल्यावर त्याने हाताला वेग देत अंगापासून दूर पकडलेली ती पिशवी गोफण भिरकवल्यासारखी दूर फेकली आणि धावतच तो रस्त्यावर आला. आता तो पुन्हा गावाकडे येऊ लागला. आपण केलेलं कृत्य योग्य आहे की नाही याची त्याला तमा नव्हती. काही करून त्याला या अभद्र प्रकारापासून स्वतःची सुटका करून घ्यायची होती आणि तुर्तास तरी त्यात तो सफल झाल्यासारखे वाटत होते. घरी पोचून त्याने स्वतःसाठी नाश्ता बनवला. नाश्ता करून पुढील अर्ध्या तासात दुपारच्या जेवणाची 2 पोळ्या आणि भाजी बनवून ती डब्यात भरून तो कामावर जायला निघाला. रस्त्याने सायकल चालवत असताना तो या विचित्र प्रकाराबद्दल विचार करत असावा. तो अर्कशाळेत कधी पोचला त्याचं त्यालाच उमगलं नाही. त्याचा तो तारवटलेला चेहरा पाहून जो तो त्याला तब्येतीबद्दल विचारू लागला. काहीसा सावरलेला संतोष आता शक्य तेवढं सामान्य होण्याचा प्रयत्न करत होता. आज त्याला जंगलात न पाठवता भुकटी पिशव्यात भरण्याचे काम दिले होते. दुपारचे जेवण उरकून संतोष पुन्हा कामाला लागला. पण एक क्षणही त्या सडलेल्या हाताचा विषय त्याच्या डोक्यातून जात नव्हता. सायंकाळचे 6 वाजले. त्याचं काम संपलं. सायकल घेऊन तो घराकडे येऊ लागला. त्याच्या डोक्यातलं विचाराचं वारूळ मात्र शमलं नव्हतं. तो हात तिथंच असेल का? शक्यच नाही. भटक्या कुत्र्यांनी केव्हाच ती पिशवी फाडून ती सडकी हाडं फोडून फस्त केली असावीत. बरं झालं कोणाला सांगितलं नाही ते, नाहीतर नसती डोकेदुखी झाली असती. विचार करत संतोष आता घरासमोर पोचला. सायकल भिंतीला टेकून त्यानं कुलूप लावलं आणि तो घरात शिरला. हातपाय धुवून तो पाणी आणण्यासाठी घागर घेऊन विहिरीवर गेला. 4-5 खेपा झाल्यावर तो आता स्वयंपाकाच्या तयारीला लागला. स्वयंपाक करून त्याने जेवण उरकलं आणि आता तो ट्रान्झिस्टर सुरू करून गाणी ऐकत पडला. काल रात्रीचा प्रकार विसरण्याचा तो शक्य तेवढा प्रयत्न करत होता. आता रात्रीचे 12 वाजून गेले होते. FM बंद झाल्याने त्याने ट्रान्झिस्टर बंद केला आणि तो झोपू लागला. इतक्या दरवाजावर टकटक झाली. एवढ्या रात्री कोण असावं? तो हात तर आला नसेल. विचारानेच संतोष गर्भगळीत झाला. हिम्मत करून त्याने आवाज दिला.
कोण आहे? काहीच उत्तर आलं नाही. दरवाजावर पुन्हा टकटक ऐकू आली. काहीसा चिडून संतोष दरवाजाकडे सरसावला. त्याने दार उघडून बाहेर डोकावलं. बाहेर मिट्ट काळोख अन शांततेखेरीज काहीच नव्हतं. अन अचानक त्याचा पाय अडखळला. त्या सडलेल्या हाताने त्याचा एक पाय आता जखडला होता. खोलीतील प्रकाशाचा कवडसा उघड्या दरवाजातून बाहेर पडत होता आणि त्याच प्रकाशात तो काळवंडलेला हात संतोषला स्पष्ट दिसला. अचानक झालेल्या या प्रकाराने स्वतःला सावरू न शकलेला संतोष पाठमोरा कोसळला. त्याने पुढच्या क्षणाला स्वतःला सावरत दुसऱ्या पायाने त्या सडलेल्या हातावर लातांचा मारा सुरू केला. पण त्या हाताची पकड भलतीच घट्ट असावी. संतोष बेभान होऊन लाथा मारत होता. आपला तो पाय झटकत होता आणि अखेर त्या हाताने संतोषचा पाय सोडला आणि सरसर सरकत तो हात आता खोलीतल्या कॉट खाली गेला. ते पाहून संतोष जागीच थिजला. तो हात संतोषच्या घरी परतून आता तो त्याच्या कॉटखाली होता. रात्रीचे 1 वाज आल्याने कुणाची मदत घ्यायला प्रश्नच नव्हता. घराचा दरवाजा बंद न करता संतोष तसाच बसून राहिला. तो एकटक कॉट खालील त्या अंधाराकडे पाहत होता. पण तो हात आता शांत झाला असावा. भिंतीला टिकून बसलेल्या संतोषचा आता बसल्या जागीच डोळा लागू लागला. सकाळी जेव्हा त्याला जाग आली तो बसल्या जागीच निजला होता. उठून तो नीट बसला. आता या विचित्र समस्येतून कसा मार्ग काढावा याचा विचार करत असताना त्याला कॉट शेजारील शेणाने सारसावलेला भुईवर काहीतरी लिहिल्यासारखं दिसलं. हिम्मत करून तो पुढे झाला आणि त्याने पाहिले. मला ऑफिसमध्ये घेऊन चल आणि कुणाला न कळता तिथं लपून ठेव. तुला पुन्हा त्रास देणार नाही. तो मजकूर एखाद्या खिळ्यासारख्या तीक्ष्ण वस्तूने सारवलेल्या त्या भुईवर कोरला गेला असावा. मजकूर वाचण्या इतपत संतोष शिकला होता. पण हे काय प्रकरण आहे त्याला खरोखर समजत नव्हतं. त्यानं देवळीत ठेवलेली विजेरी घेऊन कॉटखाली पाहिले. बोटांची वळवळ करत तो हात अजूनही तिथेच होता. अन विजेरीचा प्रकाश पडताच तो सडलेला हात वळवळ करत बाहेर आला आणि भुईवर लिहिलेल्या त्या संदेशाभोवती घुटमळू लागला. तो हात जणू संतोषला तो संदेश वाच म्हणून सांगत असावा. या अभद्र प्रकाराची काहीशी सवय झालेला संतोष स्तब्ध उभा होता. हा सडका हात ऑफिसमध्ये घेऊन गेल्यास कदाचित हा प्रश्न कायमचा सुटेल. संतोष विचार करत होता. आता तर त्याला नाश्ता आणि जेवणाचेही भान राहिले नव्हते. त्यानं एक पिशवी समोरच्या त्या हाताकडे भिरकावली. तो काळवळलेला हात सरपटत त्या पिशवीत जाऊन बसला. पुढील तासभरात तयार होऊन तो हात असलेली पिशवी कॅरेजला अडकून संतोष कामावर गेला. दुपारची जेवणाच्या वेळी त्याने सखाराम काकाची नजर चुकून तो हात असलेली पिशवी ऑफिसमध्ये एका कोपऱ्यात असलेल्या फायलींच्या खोक्यात ठेवून दिली आणि तो पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. सायंकाळी घरी येऊन तो स्वयंपाकाच्या तयारीला लागला. पण खरं तर त्याचं कशातच लक्ष नव्हतं. तो हा सडका हात परत तर येणार नाही ना या विचाराने तो कासावीस झाला होता. मागील 2 रात्रींसारखा विपरीत प्रकार आज घडू नये यासाठी तो देवाकडे प्रार्थना करत असावा. जेवण उरकून तो झोपाच्या तयारीला लागला. आज ट्रान्झिस्टर सुरू करण्याची त्याची इच्छा नव्हती. कॉटवर पडून तो बराच वेळ जागा होता आणि अखेर त्याचा डोळा लागला. तो सकाळी जेव्हा जागा झाला ती एक प्रसन्न सकाळ होती. रात्री काही विपरीत न घडल्याने तो फारच खुश वाटत होता. सकाळचे सोपस्कार उरकून त्याने नाश्ता उरकला आणि डबा घेऊन तो अर्कशाळेकडे जायला निघाला. कामावर पोचून 2 तास झाले असतील. संतोष आपल्यासमोर असणारा झाडपाला स्वच्छ धुवून समोरील भांड्यात ठेवत होता. इतक्यात सर्वजण वरच्या मजल्यावर असणाऱ्या ऑफिसकडे धावताना त्याने पाहिले. कुतूहलाने तोही गर्दीचा भाग झाला. सर्वजण आता वरच्या मजल्यावर जमा झाले. गर्दी जास्त असल्याने नीट काही दिसत नव्हते. ती गर्दी साहेबांच्या केबिन बाहेर एकवटली होती आणि साऱ्यांच्या नजरा केबिनकडे होत्या. संतोष गर्दीतून मार्ग काढत होता आणि ते केबिन त्याच्या नजरेस पडलं. समोरचे दृश्य पाहून संतोषचा जणू प्राणच कंठाशी आला. त्या केबिनमध्ये साहेब उभे होते. ते जीवाच्या आकांताने किंचाळत होते आणि तो सडलेला काळवळलेला हात त्यांच्या गळ्याभोवती जणू गोंद लावल्यासारखा चिकटला होता. त्या हाताची पकड भलतीच घट्ट असावी, कारण साहेब खूप प्रयत्न करूनही तो हात काही त्यांचा गळा सोडायला तयार नव्हता. आणि आता साहेब हळूहळू जमिनीपासून उंचावू लागले. तो सडका हात त्यांना वर उचलत असावा. साहेबांच्या डोळ्यात जणू रक्त उतरलं होतं. तो भयावह देखावा कुणाचाही काळीत चिरेल असाच होता. सर्व गर्दी जणू पंगू झाली होती. काचेच्या केबिनमधून जरी साहेबांचा आवाज येत नसला तरी त्यांच्या व्यथा बाहेरच्या गर्दीला समजत होत्या. आणि आता त्या हाताला एक धूसर आकार येऊ लागला. ती एक मानवी आकृती होती. एका स्त्रीची धूसर आकृती.
साहेबांच्या चेतना आता संपल्यात जमा होत्या. अचेतन असं साहेबांचं शरीर आता अधांतरी लटकत हळूहळू मागील खिडकीकडे सरकू लागलं. गर्दी श्वास रोखून तो भयानक नजरा पाहत होती. अन खळकन आवाजासह ते अचेतन शरीर त्या खिडकीतून बाहेर फेकलं गेलं. साहेबांचा अंत झाला होता. त्या स्त्रीची धूसर आकृती आता नाहीशी झाली. सर्व गर्दी हे भीषण दृश्य पाहून जणू कोमात गेली असावी. अन पुढील काही क्षणात सावरलेल्या काही लोकांनी लँडलाईनवरून पोलिसांना फोन केला. पुढील 40 मिनिटात पोलीस आले. पंचनामा सुरू झाला. सर्वजण एकच जबाब देत होते, कारण सर्वांनी एकच दृश्य पाहिलं होतं. पण सखाराम काका त्यांची वेळ आली आणि ते बोलू लागले, आज न्याय झाला साहेब. देवाची लीला अपरंपार आहे. जे केलं ते इथंच फेडावं लागतं. त्यांच्या या वाक्यावर सर्वजण प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागले. काका पुढे बोलू लागले, साहेब 4 वर्षापूर्वी इथं एक मुलगी आली होती, रेखा नावाची. शहरातून ती इथं आली. तिला जंगली वनस्पती औषधींवर कसलंसं संशोधन करायचं होतं. ती 8 दिवसासाठी आली होती आणि ती इथंच इथल्या क्वार्टर्समध्ये राहत होती. एक सुंदर अन तितकीच हुशार मुलगी. पण या हरामखोर साहेबाची तिच्यावर नजर होती. साहेब मला ही गोष्ट लक्षात आली होती, पण ती मुलगी याकडे दुर्लक्ष करून आपलं काम संपवून इथं कसं लवकर जाता येईल ते पाहत होती. आणि एके संध्याकाळी सर्वजण गेले तरी साहेब आपल्या केबिनमध्ये बसून होते. 7:30 वाजता त्यांनी त्या मुलीला केबिनमध्ये बोलावले. परिस्थितीचे भान असणाऱ्या त्या मुलीने मला केबिन बाहेर बसण्याची विनंती करून ती केबिनमध्ये गेली आणि पुढच्या 5च मिनिटात त्या हरामखोराने मला आत बोलावून घरी जायला सांगितले. मी हो म्हटले, पण गेलो नाही साहेब. जिना उतरून मी रेखाची वाट पाहत तिथेच बसून राहिलो आणि 5च मिनिटात मला एक आर्त किंकाळी ऐकू आली. ती किंकाळी रेखाची होती आणि पुढे धपकन आवाज आला. तो इमारतीच्या मागील बाजूनी हात होता. मी धावलो. रेखा तिथे रक्तबंबाळ होऊन निश्चित पडली होती आणि तो नराधम त्या खिडकीत उभा होता. मी पटकन तिथून पोबारा केला, पण त्यानं मला पाहिलं होतं साहेब. त्यानं दुसऱ्या दिवशी मला केबिनमध्ये बोलावून सज्जड दम दिला. मी घाबरलो साहेब. मूग गिळून गप्प बसण्याखेरीज माझ्याकडे काही पर्याय नव्हता. मग त्या मुलीच्या चौकशीसाठी पोलीस आले. मी अवाक्षरही बोललो नाही. त्या साहेबानं मुलीची विल्हेवाट लावली आणि मुलगी कालच इथून शहरात निघून गेल्याचा कांगावा केला. पोलिसांनी मिसिंग केस बनवली, पण आजवर त्या मुलीची सत्यता कुणालाही ठाऊक नव्हती. ती प्रकरण शांत झाले आणि आज पुन्हा मी रेखाला पाहिले साहेब. डोळ्यांवर विश्वास बसला नाही, पण ती रेखाच होती. तिने आपला सूड उगवला. ही हकीकत ऐकून संतोषसह सारेच अवाक झाले. पुढील अर्ध्या तासात पोलिसांनी आपली फॉर्मॅलिटी उरकली आणि बॉडी घेऊन ते रवाना झाले. पुढील काही काळ सर्वजण स्तब्ध होते. सखाराम काकांना बाजूला काढून संतोष आता बोलू लागला, काका एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही. तो सडका हात मीच साहेबांच्या केबिनमध्ये ठेवला होता. यावर आश्चर्यचकित झालेले सखाराम काका बघतच राहिले. संतोषने मागील 2 दिवसात घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यावर काहीसा विचार करून सखाराम काका बोलू लागले, पोरा, जंगलात जाऊन वनस्पतींची जडीबुटी आणणारा सध्या तू एकटाच आहेस आणि तू परवा तिथे गेला होतास, जिथं रेखाच्या शरीराचे तुकडे त्या नराधमाने टाकले होते. तू अर्कशाळेत काम करतोस हे जाणल्यावर रेखाच्या प्रेत आत्म्यास एक संधी मिळाली. त्या सडलेल्या हाताच्या रूपात तो प्रेतात्मा तुझ्या मदतीने इथे या अर्कशाळेत पोचला आणि त्यानं आपला बदला पूर्ण केला. तू त्या प्रेतात्म्यास मुक्ती मिळवण्यासाठी काम केलंस आहेस पोरा. ते एक पुण्याचं काम आहे, तेव्हा काळजी करू नकोस आणि हे सर्व इतर कुणाला सांगू नकोस. ती रेखा तुला पुन्हा कसलाही त्रास देणार नाही, खात्री बाळग. यावर संतोष काहीसा निश्चिंत झाला. अवधानाने का होईना, पण आपल्या हातून एक पुण्याचं काम झालं आहे या विचाराने संतोष खूप खुश होता. मागील 2 दिवसात घडलेल्या त्या विपरीत घडामोडीनंतर आज तो निश्चिंत होऊन झोपणार होता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.